वेलकम टू फ्री ऑनलाईन क्लासेस ऑफ फिजिक्स विथ लांबोर सर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एखादा चॅप्टर ज्या वेळेला थेरॉटिकल त्याचा स्टडी कंप्लीट करता त्यावेळेला फिजिक्समध्ये त्या चॅप्टरवर आधारित जी फॉर्म्युले डिराईव्ह झालेले असतात त्या फॉर्म्युल्याचं ऍप्लिकेशन्स म्हणजेच न्यूमरिकल्स आपल्याला सोडवावी लागतात. अर्थातच हा जो रोटेशनल डायनॅमिक्स टॉपिक आहे, या रोटेशनल डायनॅमिक्स टॉपिकमध्ये एकूण 2 पार्ट्स तुम्ही स्टडी केले. पहिल्या पार्टमध्ये सर्क्युलर मोशन विषयी तुम्ही स्टडी केला, डिफरंट फॉर्म्युले डिराईव्ह झालेले आहेत, आणि दुसऱ्या पार्टमध्ये तुम्ही रोटेशनल मोशन स्टडी केलात. तिथं देखील डिफरंट फॉर्म्युले डिराईव्ह झालेले आहेत. HSC बोर्ड एक्झामला तुम्हाला जे न्यूमरिकल सेट होतात ते 1 मार्क, 2 मार्क आणि 3 मार्क्स ह्या पद्धतीच्या वेटेजचे न्यूमरिकल्स असतात. 1 मार्कचा न्यूमरिकल हा MCQ टाईपचा असतो, ज्याला एखादा फॉर्म्युला डायरेक्ट रेफर केला जातो आणि त्या फॉर्म्युल्यामधून तुम्हाला आन्सर पटकन मिळतो. जिथं करेक्ट आन्सर असेल तर 1 मार्क मिळतो, अदरवाईज नो हाफ मार्क, टोटल 0 मार्क मिळतो. पण 2 किंवा 3 मार्क्सचे जे MCQ जे न्यूमरिकल्स असतात तिथं मात्र मार्क डिस्ट्रीब्युशन ठरलेलं असतं. 2 मार्कच्या न्यूमरिकलला फॉर्म्युला जर करेक्ट लिहिला तर हाफ मार्क मिळतो. त्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूशन करेक्ट केलात प्रॉपर युनिटमध्ये तर तिथं हाफ मार्क मिळतो. आणि शेवटी तुम्ही आन्सर विथ प्रॉपर युनिट जर लिहिलात तर त्याला 1 मार्क असतो. म्हणजे टोटल जे 2 मार्काचं न्यूमरिकल असतं त्या 2 मार्क्सच्या न्यूमरिकलचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन हाफ मार्क फॉर फॉर्म्युला, हाफ मार्क फॉर सबस्टिट्यूशन अँड 1 मार्क फॉर आन्सर विथ प्रॉपर युनिट, करेक्ट युनिट. कॅल्क्युलेशनला मार्क राहत नाहीत आणि अशा प्रकारच्या न्यूमरिकल मध्ये कॅल्क्युलेशन फारसं अडचणीचं असत नाही. आता उरला प्रश्न 3 मार्कच्या न्यूमरिकलचा. 3 मार्कच्या न्यूमरिकल मध्ये जो एक्स्ट्रा 1 मार्क वाढून येतो इथं तो कॅल्क्युलेशन साठी असतो. आणि बाकीचं फॉर्म्युला, सबस्टिट्यूशन अर्धा मार्क, आन्सर विथ करेक्ट युनिट 1 मार्क, 2 मार्क झाले आणि 1 मार्क कॅल्क्युलेशन साठी. आणि ही कॅल्क्युलेशन्स आर एक्सपेक्टेड टू परफॉर्म बाय लॉग टेबल. आर यू गेटिंग इट? इम्पॉर्टन्स ऑफ लॉग टेबल. हा 1 मार्क जो आहे ना तो 1 मार्क तुम्हाला लॉग टेबलच्या कॅल्क्युलेशन केल्यानंतर मार्क मिळणार आहे, तरच तुमचा आन्सर करेक्ट येईल. म्हणजे 3 मार्क्सच्या न्यूमरिकल मध्ये 1 मार्क कॅल्क्युलेशन साठी आणि 1 मार्क आन्सर विथ प्रॉपर युनिट मध्ये. हे आन्सर प्रॉपर येण्यासाठी कॅल्क्युलेशन योग्य पाहिजे. कॅल्क्युलेशन योग्य असण्यासाठी तुम्हाला लॉग टेबलचा यूज करता आला पाहिजे. त्यामुळे लॉग टेबलचं महत्व न्यूमरिकल मध्ये आहे. हो, तर ज्यावेळी तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करता त्यावेळी ते न्यूमरिकल्स प्रॉपरली सॉल्व्ह करता येण्यासाठी काही स्टेप्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही आता रोटेशनल डायनॅमिक्सचा टॉपिक न्यूमरिकल साठी घेता, न्यूमरिकल सॉल्व्हिंग साठी घेता, त्या न्यूमरिकल सॉल्व्हिंगच्या अगोदर त्या पर्टिक्युलर टॉपिकचं म्हणजे रोटेशनल डायनॅमिक या टॉपिकचं तुमचं रीडिंग थरली व्हायला पाहिजे. यू हॅव टू रीड द कम्प्लीट चॅप्टर थरली फ्रॉम युअर स्टडी मटेरियल. मला स्टडी मटेरियल म्हणजे टेक्स्टबुक नाही होत. जे स्टडी मटेरियल तुम्ही वर्षभर 12वीची एक्झाम संपेपर्यंत, सीईटी किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम संपेपर्यंत यूज करणार आहात त्या स्टडी मटेरियल मधून तो चॅप्टर कम्प्लिटली अँड थरली रीड करा, जेणेकरून त्या टॉपिक मध्ये इन्व्हॉल्व झालेले सगळे कन्सेप्ट माहिती होतील. एकदा टॉपिकचं तुमचं थरली रीडिंग झालं त्यानंतरचं काम असं आहे की क्लिअर ऑल कन्सेप्ट फ्रॉम दॅट चॅप्टर.
मग सर्क्युलर मोशन मध्ये जेवढे पण कन्सेप्ट आहेत, रोटेशनल मोशन मध्ये जेवढे पण कन्सेप्ट आहेत, ते सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत असतील तर आता काय करा, प्रत्येक कन्सेप्ट मध्ये जर एखादा फॉर्म्युला डिराईव्ह झाला असेल तर त्या फॉर्म्युल्याची लिस्ट करा. म्हणजे कन्सेप्ट नुसार फॉर्म्युल्याची लिस्ट करा. आणि हे जे लिस्ट झालेले फॉर्म्युले आहेत, you go on revising, you go on remembering that formulae time to time. कारण फक्तच लिस्ट काढून चालत नाही, ते फॉर्म्युले आपल्याला आठवले पाहिजेत न्यूमरिकल सॉल्व्ह करताना. मग त्यासाठी ते फॉर्म्युले टाइम टू टाइम रिवाइज करायला पाहिजे. म्हणजे एकदा तुमचं स्टडी मटेरियलचं थरली रिडिंग झालं, सगळे कन्सेप्ट तुम्ही अंडरस्टँड करून घेतले, क्लिअर त्यांचा मिनिंग करून घेतला, कन्सेप्ट वाईज फॉर्म्युल्यांचं लिस्ट केलं, ते फॉर्म्युले टाइम टू टाइम रिवाइज केले. आता तुम्ही काय करायचं, सॉल्व ऍटलिस्ट वन न्यूमरिकल फॉर इच फॉर्म्युला. जेवढे पण फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यातील प्रत्येक फॉर्म्युल्याला एक न्यूमरिकल सॉल्व करून स्वतः सॉल्व करायचं. आणि ज्यावेळी या पद्धतीनं तुम्ही काम कराल त्यावेळी जो चॅप्टर तुम्ही थेरॉटिकल स्टडी केला होता त्याचं अगदी डेप्थ मिनिंग तुम्हाला या न्यूमरिकल मधून मिळालेला असेल, कळलेला असेल. अर्थातच न्यूमरिकल्स आर नथिंग बट applications of the concept. Are you getting that? Numericals, solving numericals are nothing but learning the applications of the concepts. So this is most important part of the physics. सगळ्या मुलांना थेरीतील कन्सेप्ट कळतील एक वेळ, पण त्या कन्सेप्टचं ऍप्लिकेशन कुठं आणि कसं केलं जातं हे न्यूमरिकल मधून समजतं तुम्हाला. आणि न्यूमरिकल सॉल्विंग जर तुमचं परफेक्ट झालं तर ते कन्सेप्ट इतके कॉन्क्रीट होतात की त्या कन्सेप्टचं त्यानंतर तुम्हाला सहज त्याच्यावरचे कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन्स असतील ते अटेम्प्ट करता येतील. सो इन दिस सेशन, इन दिस लेक्चर, we are trying to solve the numericals from the first part of rotational dynamics, which is the circular motion. So let us start to solve the first numerical. In this part, first and second numerical is based upon kinematical equations. These kinematical equations, you know that there is an analogy between kinematical equations in linear motion and in circular motion. So this is the first numerical that we want to solve. What is it? A fan is rotating at 90 RPM, revolutions per minute. This is the frequency. It is then switched off. म्हणजे रोटेटिंग फॅन आहे, त्याच्या रोटेशनची जी काय फ्रिक्वेन्सी आहे, इनिशियल फ्रिक्वेन्सी आहे 90 RPM आहे, रिव्होल्यूशन्स पर मिनिट. आणि तो रोटेटिंग फॅन इज स्विच्ड ऑफ. स्विच ऑफ केल्यानंतर तो स्टॉप होणार ना काही वेळानंतर. इट स्टॉप्स आफ्टर 21 रिव्होल्यूशन्स. म्हणजे स्विच ऑफ केल्यानंतर 21 रिव्होल्यूशन्स पूर्ण करतो, नंतर तो थांबतो. कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप. अर्थातच स्विच ऑफ केल्यानंतर स्टॉप होईपर्यंत 21 रिव्होल्यूशन झाली. यावेळी त्याला किती वेळ लागला स्टॉप होण्यासाठी? अज्युमिंग दॅट फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. म्हणजे इथं फ्रिक्शनल टॉर्क जे आहे त्या फॅनवर ऍक्ट होत आहे हे कॉन्स्टंट आहे असं अज्युम करा. म्हणजे या न्यूमरिकल मध्ये आपल्याला इनिशियल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे फॅनची रोटेशनची 90 RPM. त्यामुळे हे न्यूमरिकल सॉल्व करताना पहिल्यांदा आपण व्हॉट इज गिव्हन क्वांटिटीज फाइंड आउट करू. व्हॉट आर गिव्हन? ऑफकोर्स इनिशियल फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन इज गिव्हन. आणि ती इनिशियल फ्रिक्वेन्सी आपण N0 न डिनोट करूया. हाऊ मच इट इज? N0
इक्वल टू 90 RPM. आता याला हर्ट्स मध्ये व्यक्त करायचं असेल तर RPS मध्ये पहिल्यांदा कन्वर्ट करू. सो 90 अपॉन 60 गिव्स यू RPS. सो 90 अपॉन 60 जर तुम्ही हा रेशो घेतला तर 9 अपॉन 6 म्हणजेच 3 अपॉन 2 म्हणजेच 1.5 हर्ट्स. दिस इज द इनिशियल फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द फॅन. And that fan switch off केल्यानंतर how many revolutions is completing? 21. So initial frequency तुम्हाला मिळत असेल इथं तर इनिशियल अँग्युलर स्पीड पण मिळेल ओमेगा 0 इक्वल टू 2 पाय n0 रेडियन पर सेकंड. मग इथं n0 मी सबस्टिट्यूट किती करणार 1.5 हर्ट्स आणि यावरून मला इनिशियल अँग्युलर स्पीड मिळेल स्विच ऑफ करण्यापूर्वी. त्यानंतर फायनल अँग्युलर स्पीड, कारण शेवटी तो स्विच ऑफ केल्यानंतर फॅन स्टॉप होणार आहे ना, त्यामुळे फायनल अँग्युलर स्पीड ऑफकोर्स 0 असेल आणि फायनल फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन पण 0 असेल. सो दीज आर द गिव्हन फिजिकल क्वांटिटीज. अलॉंग विथ दॅट number of revolutions are also given. Total number of revolutions equal to 21 revolutions. म्हणजे या मोशन मध्ये इनिशियली फॅन इज रोटेटिंग विथ फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन 90 RPM. त्याला आपण हर्ट्स मध्ये कन्वर्ट केलं. त्यावेळची इनिशियल अँग्युलर स्पीड आपण काढू शकतो ओमेगा 0 वरून. आणि त्यानंतर फायनल अँग्युलर स्पीड किती असणार, फॅन स्टॉपच होणार आहे ना, त्यामुळे फायनल अँग्युलर स्पीड 0 असेल. आणि स्टॉप होईपर्यंत त्यानं नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स 21 कंप्लीट केलेल्या आहेत. मग यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे, वी वॉन्ट टू फाइंड टाइम टेकन बाय फॅन टू स्टॉप. म्हणजे टाइम फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. स्विच ऑफ केल्यानंतर स्टॉप होईपर्यंत त्याला किती टाइम लागला तो फाइंड आउट करायचा आहे. अर्थातच हे न्यूमरिकल कायनेमॅटिकल इक्वेशन्स इन सर्क्युलर मोशन वर बेस्ड आहे. त्यामुळं these are the given physical quantities and this one is to be find. मग given quantities आणि quantity to be find यांच्यामधलं रिलेशन सांगणारे फॉर्म्युले आपल्याला आठवायला पाहिजे. सो लेट अस ट्राय टू रिमाइंड द फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला जो आहे तो अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे. दिस इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ड्युरिंग द n नंबर ऑफ रिव्होल्यूशन. कारण एका रिव्होल्यूशनला एक कंप्लीट रिव्होल्यूशन व्हायचं असेल तर किती अँगल डिस्क्राईब होतो, 2 पाय रेडियन 360 डिग्री. मग n नंबर ऑफ रिव्होल्यूशन व्हायचे असतील तर 2 पाय इंटू n इतका अँगल डिस्क्राईब होईल. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन n number of revolution equal to 2 pi n. And this is relation between angular speed and frequency of revolution. याला पिरियड पण लिहायचं असेल तर 2 पाय अपॉन टी लिहू शकता, ओमेगा इक्वल टू 2 पाय n. त्यानंतर ऍक्सलरेशन जे आहे इथं रोटेशनल मोशनचं, ते ऍक्सलरेशन आपण फर्स्ट आणि थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन वरून लिहायचा प्रयत्न करूया. सो दिस इज द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. हेच लिनियर मोशन मध्ये लिहिलं असतं तर तुम्हाला लिहिता आलं असतं a इक्वल टू v मायनस u अपॉन टी. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम इक्वल टू ऍक्सलरेशन. आणि हे जे ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे तो थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन वरून लिहिला आहे. लिनियर मोशन मध्ये कोणता, v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. अल्फा इक्वल टू ओमेगा स्क्वेअर फायनल अँग्युलर स्पीड मायनस इनिशियल अँग्युलर स्पीड अपॉन 2 थीटा. तर या फॉर्म्युल्यांचा यूज करून तुम्हाला जो टाइम फाइंड करायला सांगितलेला आहे तो टाइम तुम्ही फाइंड आउट करू शकता. सो लेट अस स्टार्ट फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, इन दॅट कॅल्क्युलेशन फ्रॉम फॉर्म्युला 1, एक हा जो फर्स्ट फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलावरून तुम्ही जर तुम्हाला नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स 21 माहिती आहे तर त्या रिव्होल्यूशन वरून तो फॅन किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट कंप्लीट करतोय ते फाइंड आउट करता येतं. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ फॅन इन n रिव्होल्यूशन्स किंवा रोटेशन्स कसं लिहिता येईल, थीटा इक्वल टू 2 पाय इंटू n
अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ फॅन इन n रोटेशन्स, n रिव्होल्युशन्स. इथं n ची व्हॅल्यू 21 आहे. सो यू विल गेट 42 पाय रेडियन अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं SI युनिट. आफ्टर दॅट, फ्रॉम युजिंग फॉर्म्युला सेकंड फॉर्म्युला तुम्हाला देतो अँग्युलर स्पीड ऑफ द रोटेटिंग फॅन. आता जर तुम्हाला n माहिती असेल तर इनिशियल अँग्युलर स्पीड तुम्ही फाइंड आउट करू शकता. इनिशियल अँग्युलर स्पीड ऑफ रोटेटिंग फॅन ओमेगा 0 इक्वल टू 2 पाय n0. n0 इज 1.5 आणि जर मल्टिप्लिकेशन केलं तर 3 पाय रेडियन पर सेकंड. दिस इज द इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रोटेटिंग फॅन. कारण आपल्याला इनिशियल फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन माहिती आहे. आणि जर फॉर्म्युला थर्ड आणि फोर्थ यूज करायचं झालं तर अल्फा आणि अल्फा हे सेमच आहे दोन्ही फॉर्म्युलांचं. त्यामुळं फ्रॉम द फॉर्म्युला थर्ड अँड फोर्थ यू कॅन राईट हिअर अल्फा इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा 0 अपॉन टी फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन इक्वल टू ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा 0 स्क्वेअर अपॉन 2 थीटा थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. दोन्हीही इक्वेशन अँग्युलर ऍक्सलरेशनची व्हॅल्यू देतात. आता या फॉर्म्युल्यामध्ये मुलांनो ही फायनल अँग्युलर स्पीड किती आहे आठवतं का? सी हिअर, फायनल अँग्युलर स्पीड 0. का 0 आहे? कारण फॅन शेवटी स्टॉप होतो. आणि इनिशियल अँग्युलर स्पीड आत्ताच काढलाय आपण 3 पाय रेडियन. आणि थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट रोटेटिंग फॅन इथं फाइंड आउट केलेलं आहे. त्यामुळे या फॉर्म्युल्यामधील अननोन फक्त एकमेव आहे ते म्हणजे टाइम फॅक्टर. सो if we substitute the values of omega 0 किती 3 pi, theta 42 pi radian, what will be changed? See here, theta ओमेगा ची व्हॅल्यू 0 आहे, ओमेगा 0 ची व्हॅल्यू 3 pi आहे अपॉन टी 0 स्क्वेअर मायनस 3 pi स्क्वेअर अपॉन 2 इंटू 42 pi. मुलांना इथं अल्फा मायनस येणार आहे का? आणि इथं पण अल्फा मायनसच व्हॅल्यू मिळेल. का बरं ही मायनस आली व्हॅल्यू? कारण इथं रिटार्डेशन आहे, स्पीड डिक्रीज होत आहे. आणि डिक्रीज स्पीड असेल तर निगेटिव्ह ऍक्सलरेशन असतं, ज्याला तुम्ही रिटार्डेशन म्हणता. इथं दोन्ही साइडचं निगेटिव्ह साईन कॅन्सल होईल. त्याचबरोबर डिनॉमिनेटरला इथं जे पाय आहे, पाय स्क्वेअर मधील 1 पाय विल गेट कॅन्सल आणि धिस पाय अँड LHS चं पाय विल गेट कॅन्सल. इथंच तुम्ही जर प्रयत्न केला तर 3 1s are 3 and 3 3s are 9 म्हणजे 3 शिल्लक राहिलं. त्या 3 न पुन्हा 42 ला तुम्ही डिव्हाइड करू शकता. सिरीज 1 अपॉन टी मायनस मायनस कॅन्सल झालं, पाय पाय कॅन्सल झालं. 1 अपॉन टी इक्वल टू 1 अपॉन 28. कुठून आलं? इथं जे 3 शिल्लक राहिलं होतं त्यांना 42 ला डिव्हाइड केलं म्हणजे इथं 14 शिल्लक राहिलं 2. आता तुम्हाला टाइम कळला असेल. जर तुम्ही रेसिप्रोकल घेतलात किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तिथं तर टी इक्वल टू किती मिळते पहा, 28 सेकंड. व्हॉट इज दॅट 28 सेकंड? दिस इज द टाइम टेकन बाय फॅन टू स्टॉप. दिस इज द answer to be found. So you have to write the answer in complete sentence like this. Time taken by fan to stop is 28 seconds. या पद्धतीने मुलांनो जर न्यूमरिकल मध्ये व्हॉट इज गिव्हन, व्हॉट इज टू फाइंड आणि गिव्हन आणि फाइंड यांच्यामध्ये सांगणारा रिलेशन सांगणारे फॉर्म्युले किंवा फॉर्म्युला जर प्रॉपर लिहिलात, व्हॉट इज गिव्हन, what is to find and the relation between given and to find हे फॉर्म्युले लिहिलेत तर पुढचं सॉल्विंग अगदी इझी होऊन जातं. आणि शेवटी ज्यावेळेला तुम्ही आन्सर काढता त्यावेळी ते आन्सर न विसरता फुल सेंटेन्स मध्ये लिहायला पाहिजे. सो दिस इज हाऊ वी कॅन सॉल्व फर्स्ट न्यूमरिकल which is based upon kinematical equations. Let us see for the second numerical. Read it. This is also based upon kinematical equations.
त्यामुळे कायनॅमेटिकल इक्वेशनचा आपला जरा स्टडी, आपलं सॉल्व्हिंग परफेक्ट व्हावं म्हणून ही 2 न्यूमेरिकल सेट केलेली आहे. रीड दॅट न्यूमेरिकल प्रॉपरली. Somehow an ant is stuck to the rim of a bicycle wheel of diameter 1 meter. Bicycle wheel जे आहे त्याचा डायमीटर 1 मीटर आहे. While the bicycle is on a central stand, म्हणजे बायसिकल सुरुवातीला रेस्टला आहे आणि सेंट्रल स्टँड वर आपण त्याला उभी केली. The wheel is set into rotation and it attains the frequency of 2 revolutions per second in 10 seconds. म्हणजे सुरुवातीला ते व्हील रेस्टला आहे, याचा अर्थ इनिशियल फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन किती असणार? 0. आणि त्यानंतर 10 सेकंदानंतर the wheel attains the frequency of 2 revolutions per second in 10 seconds with uniform angular acceleration. म्हणजे इथं व्हील रोटेट होत आहे, म्हणजे व्हीलला स्टक झालेली अँट रोटेट होते. व्हीलची रिव्होल्यूशन्स म्हणजे त्या अँटची रिव्होल्यूशन्स. सो दीज आर गिव्हन. म्हणजे इथं सर्क्युलर मोशन व्हीलची होते म्हणजे अँटची होते. व्हॉट इज द रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर मोशन? जर व्हीलचा डायमीटर 1 मीटर असेल तर मग रेडियस किती येणार? हाफ मीटर येणार. व्हॉट इज इनिशियल स्टेट ऑफ द व्हील? इट इज ॲट रेस्ट. त्यामुळे फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन इनिशियल आणि अँग्युलर स्पीड इनिशियल 0 असेल. आणि दिस इज द फ्रिक्वेन्सी आफ्टर 10 सेकंड. म्हणजे फायनल अँग्युलर स्पीड आणि फायनल फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन तुम्हाला मिळेल. आणि यावरून व्हॉट इज आस्क्ड? आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितले. काय काय बघा. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड बाय द ant इन these 10 seconds. म्हणजे 10 सेकंदानंतर त्या अँटनं किती रिव्होल्यूशन्स कंप्लीट केली, म्हणजेच त्या व्हीलनं किती रोटेशन्स, किती रिव्होल्यूशन्स पूर्ण केली. जेवढी व्हीलनं केली तेवढीच अँटनं केली. हे एक काढायचंय, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स काढायचंय. आणि दुसरे काय काढायचंय बघा. टाइम टेकन बाय इट म्हणजे अँटनं फॉर द फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन अँड द लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. म्हणजे पहिल्या कंप्लीट रिव्होल्यूशनला टाइम किती लागला आणि लास्ट म्हणजे 10th कंप्लीट रिव्होल्यूशनला, सॉरी 10th नाही, 10 सेकंड नंतरच्या कंप्लीट रिव्होल्यूशनला किती टाइम लागला तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल ट्राय टू राईट व्हॉट आर गिव्हन क्वांटिटीज इन दिस न्यूमरिकल. अर्थातच डायमीटर दिलेला आहे व्हीलचा आणि त्यावरून तुम्हाला सर्कलची रेडियस मिळणार आहे. सो डायमीटर इज 1 मीटर, देअरफॉर रेडियस इक्वल टू हाफ मीटर म्हणजे 0.5 मीटर. त्यानंतर व्हील इज इनिशियली ऍट रेस्ट, बरोबरच आहे, सेंट्रल स्टँडवर उभं केलेलं आहे आपण त्या बायसिकलला. त्यामुळं इनिशियल फ्रिक्वेन्सी रिव्होल्यूशनची आणि इनिशियल अँग्युलर स्पीड 0 असणार. So n0 equal to 0 rps, initial frequency of revolution, आणि इनिशियल अँग्युलर स्पीड ओमेगा 0 2 pi n0 equal to 0 असणार. आता 10 सेकंदानंतर आफ्टर टाइम t equal to 10 seconds तुम्हाला फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन, फायनल फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन मिळालेली आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन अँड अँग्युलर स्पीड कसं लिहायचं? आफ्टर 10 सेकंड सी n equal to 2 revolutions per second. आता याला कन्वर्ट करायची गरज नाही. आरपीएम असतं तर त्याला आपण 60 ने डिवाइड केलं असतं. इट इज सिम्पली आरपीएस, म्हणजे 2 आरपीएस म्हणजे 2 हर्ट्स असं लिहू शकता. मग एन माहिती असेल तुम्हाला तर त्यावरून अँग्युलर स्पीड काढू शकता. 2 पाय एन, एन इज 2, सो यू विल गेट 4 पाय रेडियन पर सेकंड. सो दीज आर द गिव्हन फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे रिमच्या मदतीनं जे सर्कल तयार होत आहे त्याची रेडियस मिळाली. व्हील इनिशियली रेस्टला असल्यामुळं इनिशियल फ्रिक्वेन्सी रिव्होल्यूशनची 0, इनिशियल अँग्युलर स्पीड 0. आफ्टर 10 सेकंड व्हीलला फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन मिळाली
आणि अँग्युलर स्पीड पण मिळालं. दीज आर द गिव्हन क्वांटिटीज. आता आपण व्हॉट टू फाइंड, आपल्याला फाइंड काय करायचा आहे प्रयत्न करूया. आपल्याला 10 सेकंदानंतर अँटनं किती रिव्होल्युशन्स कंप्लीट केले ते काढायचे. टोटल नंबर ऑफ रिव्होल्युशन्स इन 10 सेकंड. आणखी काय काढायचं आहे, टाइम टेकन बाय अँट फॉर फर्स्ट रिव्होल्युशन. आणखी कुठल्या रिव्होल्युशनला, अँड द लास्ट रिव्होल्युशन. म्हणजे पहिलं रिव्होल्युशन कंप्लीट करतानाचा टाइम आणि लास्ट रिव्होल्युशन कंप्लीट करतानाचा टाइम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता हे फाइंड करताना गिव्हन क्वांटिटीज आणि क्वांटिटीज टू बी फाइंड यांच्यामधलं रिलेशन सांगणारे फॉर्म्युले आठवले पाहिजेत आपल्याला. सो लेट अस ट्राय टू फाइंड आउट which formulae are suitable here. See here, angular acceleration जे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, अँड टोटल नंबर ऑफ रिव्होल्युशन्स कसं फाइंड करायचं पहा, थीटा अपॉन 2π. व्हॉट इज थीटा? टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट ant इन 10 सेकंड डिवायडेड बाय 2π. आता मुलांनो, एक रिव्होल्युशन झालं असतं तर थीटा किती असतो रे एका रिव्होल्युशन मध्ये? 360 डिग्री म्हणजे 2π. म्हणजे हा फॉर्म्युला कशावरून मिळाला माहितीये का? सी, सिन्स थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन n रिव्होल्युशन्स इक्वल टू 2π into n. यावरून n कसं लिहायचं पहा, थीटा अपॉन 2π. टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय अँगल डिस्क्राइब्ड बाय 1 रिव्होल्युशन 2π. तर हा रेशो तुम्हाला टोटल रिव्होल्युशन्स कंप्लीटेड बाय ant इन 10 सेकंड दे. तर या फॉर्म्युलाचा यूज केल्यानंतर लेट अस ट्राय हाऊ टू कॅल्क्युलेट द गिव्हन अँड आस्क्ड फिजिकल क्वांटिटीज. कॅल्क्युलेशन साठी आपण काय करू, त्या व्हीलला आपल्याला सांगितलेलं आहे पहा, युनिफॉर्म अँग्युलर एक्सलरेशन व्हील रिव्हॉल्व होते, रोटेट होते. मग त्या एक्सलरेशनची पहिल्यांदा व्हॅल्यू काढू आपण, कारण या फर्स्ट फॉर्म्युला मधील ओमेगा 0 तर 0 आहे, ओमेगा माहिती आहे आपल्याला, टी माहिती आहे, अल्फा फाइंड आउट करता येईल. सो फ्रॉम फॉर्म्युला 1, अँग्युलर एक्सलरेशन ऑफ द व्हील ऑर ant, अँग्युलर एक्सलरेशन ऑफ द व्हील अल्फा इक्वल टू कसं लिहिता येईल बघा, यातील ओमेगा 0 0 आणि ओमेगा 4π रेडियन आपण फाइंड आउट केलेला आहे, आणि टाइम किती आहे 10 सेकंड. जर तुम्ही डिवाइड करू शकला तर 0.4π रेडियन पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द अँग्युलर एक्सलरेशन ऑफ द रिव्हॉल्विंग व्हील किंवा ant. आता आपण काय करणार, we will try to use second formula. Which one is your second formula? The second formula gives you angular displacement. This one. This is your second formula. It gives you angular displacement. आता हे angular displacement मुलांनो तुम्हाला 10 सेकंड नंतर काढूया. म्हणजे अँगल डिस्क्राइब्ड बाय ant इन 10 सेकंड. मग 10 सेकंड मध्ये त्याने किती अँगल डिस्क्राइब केला ते काढण्यासाठी आपण सेकंड फॉर्म्युला यूज करतोय. सो फ्रॉम फॉर्म्युला सेकंड, अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ ant इन 10 सेकंड काढण्यासाठी सिरीज थीटा इक्वल टू ओमेगा 0 टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. यातील ओमेगा 0 म्हणजे इनिशियल अँग्युलर स्पीड 0 होतं, ते 0, टाइम 10 प्लस हाफ, अल्फाची व्हॅल्यू आपण आताच काढली 0.4π आणि इथं टी स्क्वेअर. आता ही फर्स्ट टर्म तर 0 येणार आहे, आणि या सेकंड टर्म मध्ये 10 चा स्क्वेअर किती येईल, 100 डिवायडेड बाय 2 50 येईल. लेट अस सी, 0 प्लस 0.2 म्हणजे इथं आपण डिवायडेशन केलेलं आहे, 0.4 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर. आता 100 न जर 0.2 ला मल्टिप्लाय केलं तर 20π रेडियन. व्हॉट इज दिस? दिस इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ ant इन 10 सेकंड. म्हणजे 10 सेकंदानंतर इतका अँग्युलर डिस्प्लेसमेंट
अँड न कम्प्लीट केलं. मग आता एका रोटेशनला, एका रिव्होल्युशनला किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट? 2π. मग n रिव्होल्युशन्सला म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्युशन्स मला काढायचे असतील 10 सेकंदानंतर, तर टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंटला 2π ने मला डिव्हाइड करावं लागेल. Therefore, from formula third, what it gives? Total number of revolutions in 10 seconds. How it can be written? N equal to total angular displacement upon 2π. And this is 20π upon 2π. What will be the answer then? 10. So 10 revolutions are completed by the ant in 10 seconds. हे पहिला आन्सर आपल्याला मिळाला. आता आपण काय करू? पहिल्या रिव्होल्युशनला किती टाइम लागला? म्हणजे व्हॉट इज द टाइम टेकन टू कम्प्लीट फर्स्ट रिव्होल्युशन and what is the time taken to complete last revolution? आता लास्ट म्हणजे 10th आहे. सो फ्रॉम फर्स्ट रिव्होल्युशन, एका रिव्होल्युशनला किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं? 2π. यू कॅन राईट हिअर अँग्युलर डिस्प्लेसमेंट फॉर फर्स्ट रिव्होल्युशन θ1 equal to 2π. आणि हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट तुम्ही सेकंड फॉर्म्युलामध्ये यूज करा. फ्रॉम फॉर्म्युला सेकंड, which one? Kinematical second formula, which gives the angular displacement θ1 equal to omega 0 t1 plus half alpha t1 square. इथं तुम्ही 0 का लिहिलं? कारण ओमेगा 0 आहे म्हणून. t1 म्हणजे ही फर्स्ट टर्म 0 झाली आणि θ1 फर्स्ट रिव्होल्युशनला किती आहे रे? 2π. जर तुम्ही 2π सबस्टिट्यूट केलं, पहिली टर्म 0 आली, हाफ अल्फाची व्हॅल्यू माहिती आहे 0.4π आणि t1 स्क्वेअर. आता यातील ह्या 2 न 0.4 ला डिव्हाइड करा, काय राहील? 0.2π. सी 2π इक्वल टू 0.2π t1 स्क्वेअर. आता दोन्ही साइड मधून पाय अँड पाय विल गेट कॅन्सल. आता हे 0.2 आहे ना मुलांनो, ते 2/10 लिहू शकता, म्हणजे दोन्ही साइडचं 2 पण कॅन्सल होईल. सो यू विल गेट 1 इक्वल टू 0.1 t1 स्क्वेअर. आणि हे 0.1 कसं देता येईल तुम्हाला? 1/10 t1 स्क्वेअर. यातून तुम्हाला t1 स्क्वेअर द्यायचं असेल तर 10 येईल आणि t1 इक्वल टू √10. मग 10चं रूट तुम्ही लॉग टेबलच्या स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये बघितलात तर ते 3.1622 सेकंड मिळेल. सो दिस इज द टाइम टेकन बाय ant टू कम्प्लीट फर्स्ट रिव्होल्युशन. मुलांनो, आता तुम्हाला टाइम टेकन टू कम्प्लीट लास्ट रिव्होल्युशन काढायचं आहे, पण त्याच्या अगोदर आपण टाइम टेकन टू कम्प्लीट 9th रिव्होल्युशन बघूया. कारण लास्ट रिव्होल्युशन कोणतं आहे आपलं? 10th आहे. सो फॉर 9th रिव्होल्युशन, व्हॉट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट? एका रिव्होल्युशनला किती असतं? इथं काढलं, θ1 इक्वल टू 2π. मग 9th रिव्होल्युशनला किती असणार? θ9 इक्वल टू 2π इंटू 9 म्हणजे 18π. आता हाच फॉर्म्युला तुम्ही या पद्धतीने इथे लिहायचा. फ्रॉम फॉर्म्युला सेकंड, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन 9th रिव्होल्युशन, सी हिअर, इक्वल टू 0 इंटू t9, कारण का त्यावेळेचा वेळ, प्लस हाफ अल्फा t9 स्क्वेअर. इथं 0 का लिहिलं? ऍक्च्युअली काय पाहिजे होतं? इथं ओमेगा 0 पाहिजे होता, पण सुरुवातीला व्हील जे आहे ते रेस्टला होतं, म्हणजे इनिशियल अँग्युलर स्पीड 0 असल्यामुळे तिथं आपण 0 लिहिलं. पुढे काय करणार? अँग्युलर डिस्प्लेसमेंट फॉर 9th रिव्होल्युशन 18π आहे, म्हणजे इथं 18π सबस्टिट्यूट कराल, ही टर्म 0 येईल, अल्फाची व्हॅल्यू 0.4π घेतलाय आणि t9 रेस्ट टू 2 येणार इथं. सी 18π, सेकंड टर्म 0 प्लस हाफ 0.4π t9 स्क्वेअर. आता इथं सिम्प्लिफाय होऊ शकतं पहा, इथं 0.2 मिळेल तुम्हाला. सी हिअर 18π इक्वल टू 0.2π t9 स्क्वेअर.
पुन्हा दोन्ही साइड मधून पाय कॅन्सल होईल आणि त्याच्या पुढची स्टेप जी आहे 2 न याला जर तुम्ही डिव्हाइड केलं तर इथं 9 मिळेल, 0.1 इथं शिल्लक राहील आणि हे 0.1 कसं लिहिलं जाईल 1/10 इंटू T9 स्क्वेअर. आता तुम्हाला T9 स्क्वेअर काढायचं असेल तर 10 इंटू 9 होईल इथं म्हणजे 90. सी हिअर. सो T9 इक्वल टू √90. मग √90 काढण्यासाठी तुम्ही काय लिहिणार 9 इंटू 10 त्यातलं 9 चा रूट किती 3 √10 आणि √10 चं रूट इथं काढलंय पहा तुम्ही. सी हिअर. √10 इक्वल टू 3.1622. त्याला जर 3 न मल्टिप्लाय केला what you get T9 equal to 9.4868 सेकंड. याचा अर्थ काय this is the time taken to complete 9th revolution. मुलांनो how many revolutions are completed by the ant in 10 seconds? तर इथं काढले पहा टोटल नंबर ऑफ रिव्होल्युशन 10 कंप्लीट झालेले आहे. म्हणजे 10 रिव्होल्युशनला तुम्हाला किती वेळ लागलाय 10 सेकंड लागलाय. मग 9th रिव्होल्युशनला किती वेळ लागलाय 9th रिव्होल्युशनला हा वेळ लागलेला आहे 9.4. therefore टाइम फॉर लास्ट रिव्होल्युशन लास्ट म्हणजे 10th तर टाइम फॉर 10th रिव्होल्युशन मायनस टाइम फॉर 9th रिव्होल्युशन. मग 10व्या रिव्होल्युशनच्या अखेरी किती वेळ झाला होता 10 सेकंड मायनस टाइम टू कंप्लीट 9th रिव्होल्युशन. ह्या दोघांचा डिफरन्स घेतला तर तो डिफरन्स येतो 0.5132 सेकंड. आता जे विचारलं होतं त्याची आन्सर फाइंड आउट केलेली आहे. काय विचारलं होतं 10 सेकंदामध्ये अँट किती रिव्होल्युशन्स कंप्लीट करेल बरोबर ना. आणि दुसरं काय विचारलं होतं टाइम टेकन बाय अँट टू कंप्लीट फर्स्ट रिव्होल्युशन अँड टू कंप्लीट लास्ट रिव्होल्युशन. मग आन्सर आपल्याला तशा पद्धतीने द्यावे लागतील. दिस इज द फर्स्ट आन्सर. नंबर ऑफ रिव्होल्युशन्स कंप्लीटेड बाय द अँट हाऊ मेनी 10. सेकंड काय टाइम टेकन बाय अँट to complete first revolution. How much? 3.1622 seconds. And the time taken to complete 10th revolution. How much? 0.5132 seconds. याचा अर्थ असा की ते जे सायकलचं व्हील आहे ते सुरुवातीला स्लो होतं कारण सुरुवातीला रेस्टलाच होतं. त्यानंतर तुम्ही त्याला रोटेट करायचा प्रयत्न केला. पहिलं रिव्होल्युशनला 3.1622 सेकंड लागले आणि लास्ट रिव्होल्युशनला फक्त 0.5132 सेकंड लागले. याचा अर्थ शेवटी त्याचं स्पीड इन्क्रीज झालेला आहे रिव्होल्युशनचा. सो दिस इज हाऊ वी कॅन रिवाइज द कायनॅमेटिकल इक्वेशन. फर्स्ट कायनॅमेटिकल इक्वेशन, सेकंड कायनॅमेटिकल इक्वेशन अँड थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन. तिन्ही इक्वेशनचा यूज या दोन न्यूमरिकल सॉल्व्हिंगला आपण केलेला आहे. सो लेट अस shift towards the third numerical. Coefficient of static friction between a coin and a gramophone disc is 0.5. म्हणजे ही μs ची व्हॅल्यू आहे. रेडियस ऑफ द डिस्क इज 8 सेंटीमीटर. ग्रामोफोन डिस्क ची रेडियस म्हणजे रोटेटिंग टेबल आहे हा 8 सेंटीमीटर. इनिशियली सेंटर ऑफ द कॉइन इज 5 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क. म्हणजे रोटेटिंग डिस्कवर एक कॉइन ठेवलेली आहात आणि त्या कॉइनच्या सरफेस मधला आणि रोटेटिंग डिस्कच्या सरफेस मधला कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन तुम्हाला इथे दिलाय 0.5. त्याचबरोबर त्या डिस्कची रेडियस दिलेली आहे 8 सेंटीमीटर आणि सुरुवातीला सेंटर ऑफ द कॉइन इज 5 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क. ठीक आहे. दिस आर द गिव्हन. देन काय विचारले बघा ऍट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लीपिंग फ्रॉम देअर. आता इथं इट म्हणजे कोण माहितीये का कॉइन. म्हणजे तुम्ही जो ग्रामोफोन डिस्क आहे रोटेटिंग टेबल आहे तो तुम्ही रोटेट करायला लागल्यानंतर स्पीड वाढत जाईल अजून एका कोणत्या फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशनला द कॉइन विल स्टार्ट स्लीपिंग फ्रॉम देअर म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर. कॉइनचं स्लीपिंग कुठल्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला होईल असं विचारले
आणि दुसरं काय पहा, बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ऍट द रिंग. मग आन्सर काय करणार आहात? मिनिमम फ्रिक्वेन्सी करणार आहात. ही मिनिमम फ्रिक्वेन्सी काढताना कॉइन कुठं होती? पाय सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ डिस्क. आता मात्र कॉइन कुठं असणार आहे? सेकंड केसला ऑलमोस्ट ऍट द रिंग, म्हणजे तो ग्रामोफोन डिस्क आहे, रोटेटिंग टेबल आहे, त्याच्या रिम जवळ असणार आहे कॉइन. म्हणजे किती डिस्टन्सवर सेंटर पासून डिस्कच्या? आर एवढ्या डिस्टन्सवर. डिस्कची रेडियस किती आहे? 8 सेंटीमीटर आहे. तेवढ्या डिस्टन्सवर कॉइन असताना किती मिनिमम फ्रिक्वेन्सी असेल? अँड बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर ऑर फ्रिक्वेन्सी चेंज इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ऍट द रिंग. म्हणजे इथं दोन फ्रिक्वेन्सीचा विचार करावा लागला आपल्याला. एकदा कॉइन सेंटर पासून पाय सेंटीमीटरवर असतानाची फ्रिक्वेन्सी काढली पाहिजे आणि त्यानंतर कॉइन डिस्कच्या एजला म्हणजे रिम वर असतानाची फ्रिक्वेन्सी काढली पाहिजे आणि ती फ्रिक्वेन्सी किती फॅक्टरनं चेंज झाली ते फाइंड आउट करायला पाहिजे. And before that, we will try to write what are the given physical quantities. Of course, given मध्ये coefficient of friction तर असणार, रोटेटिंग डिस्कची रेडियस असणार, कॉइनचं सेंटर पासूनचं डिस्टन्स असणार आणि इथं जी ची व्हॅल्यू दिलेली आहे. सी हिअर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, व्हॅल्यू ऑफ जी. आता डिस्टन्स ऑफ द कॉइन फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क, सी हिअर. किंवा सुरुवातीला रेडियस ऑफ द ग्रामोफोन डिस्क किती दिले बघा, 8 सेंटीमीटर. त्याला आपण मीटर मध्ये करून घेतलं आणि नंतर डिस्टन्स ऑफ कॉइन फ्रॉम द सेंटर ऑफ डिस्क हाऊ मच इट इज? 5 सेंटीमीटर. आणि त्याला आपण मीटर करायचं असेल तर 0.01 पाय मीटर. सो दीज आर द गिव्हन फिजिकल क्वांटिटीज. आता यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे? वी वॉन्ट टू फाइंड मिनिमम फ्रिक्वेन्सी with which coin will start slipping. See here, minimum frequency at which coin starts slipping. आणि ती मिनिमम फ्रिक्वेन्सी आपण n1 मानूया. पण कुठं असताना? at distance pi from the center of disk. त्यानंतर काय? फॅक्टर by which frequency changes if coin is placed at the ring. म्हणजे रिम जवळ असताना फ्रिक्वेन्सी n2 ती n1 च्या प्रमाणात किती न बदलली ते आपल्याला या पद्धतीने लिहायचं आहे. n2 आपण n1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आर यू गेटिंग दिस? आता इथं n1 म्हणजे काय पहा, फ्रिक्वेन्सी when the coin is at distance r from the center of disk. आणि n2 काय? फ्रिक्वेन्सी when the coin is at distance capital R, म्हणजे जवळजवळ रोटेटिंग डिस्कच्या रिमच्या ठिकाणी कॉइन असतानाची फ्रिक्वेन्सी. ओके, लेट अस ट्राय टू फाइंड आउट which formulas are suitable for this. आता इथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे, म्हणजे ऑफकोर्स फ्रिक्शनल फोर्स इथं घ्यावा लागेल. सी हिअर, फ्रिक्शनल फोर्स आपण दिला 11वीतला फॉर्म्युला μs इंटू n. आणि दुसरा, जर कॉइन तुम्ही एका ग्रामोफोन डिस्कवर किंवा रोटेटिंग डिस्कवर ठेवला असाल तर त्या ग्रामोफोन डिस्कची रोटेशनल मोशन होत असताना कॉइनची मात्र सर्क्युलर मोशन होईल. आणि सर्क्युलर मोशनला जो फोर्स गरजेचा असतो तो सेंट्रिपिटल फोर्स असतो. सो वी हॅव रिटन हिअर सेंट्रिपिटल फोर्स Fc इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. अजून पण याचे 3 फॉर्म्युले आहेत, mv स्क्वेअर अपॉन r, mv ओमेगा. पण तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची असल्यामुळे ओमेगा इथे लिहावं लागलं. आता आपण काय करू, एक डायग्रॅमनं हे न्यूमरिकल समजावून घ्यायचा प्रयत्न करू. सी ही डायग्रॅम तुम्हाला क्लिअर त्या न्यूमरिकलचं मिनिंग देईल. दिस वन इज द ग्रामोफोन डिस्क, रोटेटिंग टेबल. किती रेडियस आहे त्याची? कॅपिटल आर. आणि हा जो पार्ट आहे ना, व्हाईट स्पॉट, दिस इज युअर कॉइन. सुरुवातीला ती कॉइन ऍक्सिस पासून
सेंटर पासून आर एवढ्या डिस्टन्सवर ठेवलेला आहात, म्हणजे पाय सेंटीमीटरवर ठेवलेला, हे पहा, पाय सेंटीमीटरवर ठेवलेला. त्यावेळी त्याच्या रिव्होल्यूशनची मिनिमम फ्रिक्वेन्सी आपण N1 मानलेला, ती काढायची. आणि त्यानंतर ह्या कॉइनला ह्या ग्रामोफोन डिस्कच्या रिम जवळ नेऊन ठेवायचं. म्हणजे किती रेडियस, किती डिस्टन्सवर, कॅपिटल आर एवढ्या डिस्टन्सवर. त्यावेळी त्याच्या फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन मध्ये जो चेंज होणार आहे तो किती फॅक्टरनं चेंज होईल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे यू हॅव टू फाइंड आउट फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट रिव्होल्यूशन when the coin is at distance small r, frequency of revolution when coin is at distance capital R. मग यावरून तुम्हाला दोन्हीही एम, मिनिमम फ्रिक्वेन्सी ऍट विच द कॉइन स्टार्ट स्लिपिंग N1 काढता येईल, आणि फॅक्टर बाय विच फ्रिक्वेन्सी चेंजेस इफ कॉइन इज प्लेस्ड ऍट द रिम, हा रेशो काढता येईल. आणि इथं त्या कॉइनवर ऍक्ट होणारे जे फोर्सेस आहेत ते दाखवले. कॉइन ज्या वेळेला स्लिप न होता सर्क्युलर मोशन परफॉर्म होत करत असेल त्यावेळी त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्सेस म्हणजे त्याची वेट, कॉइनचं डाऊनवर्ड, नॉर्मल रिएक्शन अपवर्ड, नॉर्मल रिएक्शन वेटला बॅलन्स केलेला आहे. दिस इज द फ्रिक्शनल फोर्स टुवर्ड्स द सेंटर, दिस इज द सेंट्रिफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर. मग ह्या कॉइनच्या सर्क्युलर मोशनला लागणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार? फ्रिक्शनल फोर्स. तर अशा पद्धतीनं ह्या न्यूमरिकलला ह्या डायग्राम मधून समजावून घेता येतं. ह्या डायग्राम मध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन, दिस इज युअर ग्रामोफोन डिस्क रोटेटिंग टेबल, आणि त्या टेबलवर ही कॉइन तुम्ही ठेवलेली आहात. आता त्या रोटेटिंग टेबलचं स्पीड ज्या वेळेला एकदम स्लो आहे त्यावेळी ही कॉइन, ही जी कॉइन आहे ती सर्क्युलर मोशन परफॉर्म करत राहील विदाउट स्लिपिंग. आणि जसं त्याचे रोटेशनल स्पीड तुम्ही वाढवाल, रोटेशनल मोशनचं स्पीड इन्क्रीज व्हाल, त्यावेळी एका पर्टिक्युलर स्पीडला ही कॉइन स्लाइड व्हायला सुरुवात होईल अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क. मग कोणत्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला ती कॉइन स्लाइड होणार आहे ती आपल्याला काढायची आहे. आणि त्यानंतर हीच कॉइन इथं रिम जवळ ठेवायची, आणि त्यावेळी त्या मिनिमम फ्रिक्वेन्सी मध्ये कोणत्या फॅक्टरनं बदल होईल ते फाइंड आउट करायचं. सो लेट अस स्टार्ट फॉर द कॅल्क्युलेशन. आपण जे आता डायग्राम पाहिल्या त्या डायग्राम मध्ये वेन फोर्सेस आर बॅलन्स, म्हणजे नॉर्मल रिएक्शनला वेटने बॅलन्स केलं, फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. सो फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. मग फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय रे? म्यूएस इंटू एन, आणि सेंट्रिपिटल फोर्सचा एम आर ओमेगा स्क्वेअर. ओके, मग म्यूएस इंटू एन, एन इक्वल टू एम जी लिहू शकता तुम्ही, आणि एम आर, आता हे 2 पाय N1 का लिहिलं? कारण यावेळी ती जी कॉइन आहे ती कॉइन इथं आर म्हणजे किती डिस्टन्सवर, सेंटर पासून पाय सेंटीमीटरवर डिस्टन्स असतानाची फ्रिक्वेन्सी तुम्ही N1 मानलाय. ओके, या फॉर्म्युल्यामध्ये एम आणि एम दोन्ही साइडचं कॅन्सल होईल. व्हॉट वुड रिमेन? म्यूएस इंटू जी इक्वल टू आर, आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केल्यानंतर 4 पाय स्क्वेअर N1 स्क्वेअर मिळेल. So what is N1? Minimum frequency when the coin is at what distance from the center? R. आता यातून तुम्हाला N1 फाइंड करायचं आहे, त्यासाठी आपण प्रोसीड करू. सी हिअर, N1 स्क्वेअर इक्वल टू, ह्या सगळ्या टर्म्सना याला डिवाइड केलं तुम्ही, म्हणजे म्यूएस जी डिवाइडेड बाय 4 पाय स्क्वेअर इंटू आर. मग N1 स्क्वेअर आहे, तुम्हाला स्क्वेअर रूट घ्यायला लागेल दोन्ही साइडचं. Therefore N1 इक्वल टू रूट म्यूएस जी अपॉन 4 पाय स्क्वेअर आर. आणि सर्वांना आठवतंय का बघा, जी ची व्हॅल्यू आपल्याला पाय स्क्वेअर घ्यायला सांगितलेली आहे, म्हणून म्यूएस ची व्हॅल्यू 0.5 इंटू पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर, आणि हे आर आहे ते पाय सेंटीमीटर सांगितलं होतं, त्याचं मीटरची व्हॅल्यू ही असेल. आता तुम्हाला इथं सिम्प्लिफिकेशनला पाय स्क्वेअर गेट्स कॅन्सल. सो व्हॉट रिमेन्स हिअर? 0.5 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर आहे ती स्टेप लिहिली.
पाय स्क्वेअर कॅन्सल झाल्यानंतर आपण काय बदल करणार पहा. हे 0.01 आहे ना, हिथले डेसिमल पॉइंट कमी करूया आणि ते एक डेसिमल पॉइंट 0.5 ला ऍडजस्ट करा आणि इथं 50 झालं पहा. म्हणजे इथलं 2 डेसिमल पॉइंट कमी करायचं असेल तर न्यूमरेटरला 2 झिरो वाढवायच्या, म्हणजे इथं 50 झालं. अपॉन 4 पाय स्क्वेअर कॅन्सल झालेला आहे आणि हे रिमेनिंग पाय हिअर. ह्या दोघांचा रेशो तर तुम्ही 2 ने डिव्हाइड केला तर इथं 2 मिळेल आणि इथं 25/2. यातील 25 चं रूट 5, 1 अपॉन √2 इंटू पाय. मग 2 पायची व्हॅल्यू किती येते रे मुलांनो? 6.284. आता ह्याचं रूट तुम्ही लॉग न फाइंड करू शकता किंवा स्क्वेअर रूटच्या टेबलवर जाऊ शकता. म्हणजे रूट 6.284 आणि स्क्वेअर रूटच्या टेबलवर त्याची व्हॅल्यू किती येते माहिती आहे का? दिस इज द 2.5068. दिस इज द स्क्वेअर रूट ऑफ 6.284. आता जर तुम्ही न्यूमरेटर 5 आहे, डिनॉमिनेटर 2.5 आहे, दिस इज व्हेरी क्लोज टू 2 कारण 2 5 चं डबल 5. सो दिस इज n1. म्हणजे काय? ज्यावेळी तुमचं कॉइन डिस्कच्या सेंटर पासून पाय सेंटीमीटरवर असेल त्यावेळी इतक्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला ती कॉइन स्लाइड व्हायला सुरुवात होईल. हे आपण फाइंड आउट केलं. आता आपण काय करूया, ती जी कॉइन आहे ती रोटेटिंग डिस्कच्या रिम जवळ असताना त्या फ्रिक्वेन्सी मध्ये कितीनं चेंज होतोय ते फाइंड आउट करायचा प्रयत्न करू. फॉर बोथ द केसेस म्हणजे काय? when the coin is at pi centimeter from the center and when coin is at the ring. दोन्हीही केसेस मध्ये फ्रिक्शनल फोर्स हा सेमच आहे. त्यामुळे तुम्ही असं लिहू शकता, फॉर फर्स्ट केस फ्रिक्शनल फोर्स इक्वल टू μs इंटू n इक्वल टू mr ओमेगा 1 स्क्वेअर. आणि फॉर सेकंड केस फ्रिक्शनल फोर्स इज सेम μs इंटू n. इथं मात्र r च्या ऐवजी काय झालं पहा, कॅपिटल R. कारण सेकंड केसला ती जी कॉइन आहे ती रिमला असल्यामुळे रेडियस कॅपिटल R घेतली आणि त्यावेळेची फ्रिक्वेन्सी बदलली म्हणून ओमेगा 2 स्क्वेअर घेतला. आता तुम्ही इक्वेशन 1 आणि 2 चा विचार करून असं लिहू शकता, mr ओमेगा 1 स्क्वेअर इक्वल टू mr ओमेगा 2 स्क्वेअर. हे दोन्ही इक्वेट करू शकलो आपण. ओके, सी हिअर. मग ओमेगा 1 कसं लिहिणार? 2 पाय n1. ओमेगा 2 कसं लिहिणार? 2 पाय n2 आणि त्या ब्रॅकेट स्क्वेअर. आता जर तुम्ही स्क्वेअर केला तर इथला 2 पाय आणि 2 पायचा स्क्वेअर कॅन्सल होईल. सो व्हॉट विल रिमेन? स्मॉल r इंटू n1 स्क्वेअर इक्वल टू कॅपिटल R इंटू n2 स्क्वेअर. यातील तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? n2 अपॉन n1, isn't it? Therefore n2 upon n1 स्क्वेअर इक्वल टू r अपॉन r मिळणार होतं. मग स्क्वेअर रूट घेतलं तर अंडर रूट r अपॉन r येईल. But this R is given, this capital R is also given. How much? 0.01 pi. मीटर मध्ये व्हॅल्यू आहे. And this is 0.08. डेसिमल पॉइंट जर तुम्ही ऍडजस्ट केले तर इथं 1/8 येतं, म्हणजे पाय अपॉन 8 येतो. सो n2 अपॉन n1 इक्वल टू रूट पाय अपॉन 8. पायचं रूट म्हणजे 3.142 चं रूट लॉग टेबल मधील स्क्वेअर रूटच्या पेजवरून बघा आणि 8 चं रूट स्क्वेअर रूटच्या टेबलवरून बघा. ह्या दोघांचा रेशो मात्र लॉग न परफॉर्म करायला लागेल, which is equal to 0.63. So this is the factor by which the frequency changes when the coin is kept at the rim of the gramophone disc. आता दोन्हीही आन्सर काढलेले आहेत तुम्ही. ज्या वेळेला कॉइन पाय सेंटीमीटरवर होते त्यावेळेची मिनिमम फ्रिक्वेन्सी इथं काढली आणि ज्यावेळी कॉइन तुम्ही रिमवर ठेवला त्यावेळेला किती फॅक्टरने ती फ्रिक्वेन्सी चेंज झाली ते इथं रेशोच्या स्वरूपात काढलं. आता आन्सर लिहायला पाहिजे. सो हाऊ कॅन राईट द आन्सर? ओके, minimum frequency at which the coin starts slipping. See here, n1 equal to nearly 2 revolutions per second. And the factors by which frequency changes
if coin is placed at the rim is this. So this is how we try to find or apply frictional force which provides the necessary centripetal force in case of coin placed on gramophone disc or rotating disc. So let us turn towards the next numerical. A motorcyclist considered to be a point mass is to undertake horizontal circle inside the cylindrical wall of a wheel of inner radius 4 meter. Coefficient of static friction between the tires and the wall is zero point 0.4. Calculate minimum speed and frequency necessary to perform this stunt. मुलांना आठवलं का काय? हे एक्झाम्पल वेल ऑफ डेथ वर बेस्ड आहे. म्हणजे हे ऍप्लिकेशन आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचं. जिथं तो स्टंटमॅन ज्या वेल ऑफ डेथ मध्ये हॉरिझॉन्टल सर्कल पूर्ण करतोय त्या हॉरिझॉन्टल सर्कलची इनर रेडियस 4 मीटर आहे आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड वॉल 0.4 आहे. मग आपल्याला काढायचं आहे मिनिमम स्पीड isn't it and frequency necessary to perform this stunt. minimum frequency necessary to perform this stunt. जेणेकरून तो जो स्टंटमन आहे तो त्या व्हर्टिकल वॉलवर फिरत राहील विदाउट स्लाइडिंग डाऊन. आणि इथं आपल्याला जी ची व्हॅल्यू 10 मीटर पर स्क्वेअर यूज करा म्हणून सांगितलेलं आहे. सो लेट अस ट्राय टू फाइंड which are the given physical quantities. Of course, radius is given, wheel of death ची 4 meter, coefficient of friction is given, and acceleration due to gravity is given. This is only given. आणि तुम्हाला दोघांचे व्हॅल्यू काढायला सांगितलेले आहे. मिनिमम स्पीड ऑफ रिव्होल्यूशन आणि मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन तुम्हाला फाइंड करायला सांगितलं आहे की ज्या स्पीडला आणि ज्या फ्रिक्वेन्सीला द स्टंटमन will not slide down. So to find first one, minimum speed to perform stunt, minimum frequency to perform stunt, या दोन व्हॅल्यू तुम्हाला काढायचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला जो लागतो तो फॉर्म्युला तुम्ही डिराइव्ह केलेला आहे पहा त्या कन्सेप्ट मध्ये. मिनिमम फ्रिक्वेन्सी नॉट टू लूज डाऊन किंवा नॉट टू स्लाइड डाऊन तोच फॉर्म्युला येतोय पहा. सी हिअर V minimum equal to under root RG upon μs. आणि हे ते डायग्रॅम तुम्हाला अंडरस्टँड व्हावी म्हणून इथं घेतलेली आहे. त्या वेल ऑफ डेथ मध्ये मोटरसायकलिस्टचं किंवा स्टंटमनचं वेट mg फ्रिक्शनल फोर्सनं बॅलन्स केलेलं असतं आणि नॉर्मल रिएक्शन असते ना मुलांना, इट प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आणि त्यावरून तुम्ही हा फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे. आणि त्याचनंतर मिनिमम फ्रिक्वेन्सी काढताना रेसिप्रोकल ऑफ पिरियड काढायचा आणि पिरियडचा फॉर्म्युला म्हणजे 2 पाय अपॉन ओमेगा म्हणजे ओमेगा अपॉन 2 पाय. आणि इथून तुम्ही व्ही मिनिमम अपॉन 2 पाय आर हे कसं लिहिलं, ओमेगाचा म्हणजे व्ही इक्वल टू आर ओमेगा, मग ओमेगा इक्वल टू व्ही अपॉन आर यावरून लिहिलेलं आहे. म्हणजे रिलेशन बिटवीन लिनियर स्पीड आणि अँग्युलर स्पीड आहे ना, व्ही इक्वल टू आर ओमेगा, तिथून ओमेगा इक्वल टू व्ही अपॉन आर अशा पद्धतीने हे दोन फॉर्म्युले तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. लेट अस स्टार्ट फॉर कॅल्क्युलेशन. मिनिमम स्पीड टू परफॉर्म स्टंट हाच फॉर्म्युला सरळ यूज करणार. आर इज गिवन, जी इज गिवन and this coefficient is given. See this. Simple calculations are there. See, root 100, 10 meter per second. म्हणजे इतक्या कमीत कमी स्पीडनं त्यानं फिरत राहायला पाहिजे त्या वॉलवरून जेणेकरून तो स्लाइड होणार नाही डाऊनवर्डला. त्यानंतर आपण ही मिनिमम फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायचा प्रयत्न करूया. या फॉर्म्युल्यामध्ये हे मिनिमम स्पीड मिळालं डिवाइडेड बाय 2 पाय आर. दिस आर इज गिवन 4 मीटर. This is also simple calculation. See, minimum frequency of revolution V minimum upon 2 pi r. This is the value 10. 2 pi ची value 6.284 into 4 equal to 5. म्हणजे इथं तुम्ही ह्या दोघांचं सिम्प्लिफिकेशन केलं. And after that you are getting 5 upon 12.568. ह्या दोघांचा रेशो
लॉग टेबलने घ्यावं लागेल. लॉग आणि अँटी लॉग करून 0.3978 revolution, which is nearly equal to 0.4 revolutions. So अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी लागणारे आन्सर्स फाइंड आउट केलेले आहेत. So finally you have to write the answer for this numerical like that. Minimum speed to perform the stunt. How much? 10 meter per second. आणि minimum frequency to perform the stunt nearly equal to 0.4 revolution. अशा पद्धतीनं तुम्ही फोर्थ एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं. वेल ऑफ डेथ हा कन्सेप्ट होता आणि त्या कन्सेप्टवर बेस असणारे हे न्यूमरिकल तुम्ही सॉल्व्ह करून घेतलं. आय थिंक फ्रॉम दिस न्यूमरिकल यू कॅन अंडरस्टँड द कन्सेप्ट प्रॉपरली. फिफ्थ एक्झाम्पलला आपण शिफ्ट होऊया. A vehicle is moving on a circular track whose surface is inclined towards the horizontal at an angle of 10 degree. The maximum velocity with which it can move safely is 36 km per hour. Calculate the length of circular track. मुलांनो, इथं तुम्हाला सांगितलं आहे अँगल ऑफ इन्क्लिनेशन दिलेला आहे 10 डिग्री. याचा अर्थ निश्चितच हा रोड कर्वड आहे, पण बँक्ड कर्व रोड आहे. whose angle of banking is given, isn't it? आणि त्या बँक्ड कर्व रोडवर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड इज गिवन 36 किलोमीटर पर आवर. आता तुम्हाला काय विचारलं माहितीये का? त्या सर्क्युलर ट्रॅकची, बँक्ड सर्क्युलर ट्रॅकची लेंथ काढा. लेंथ काढा म्हणजे सर्क्युम्फरन्स काढा. मग त्यासाठी रेडियस माहिती पाहिजे त्या सर्क्युलर ट्रॅकची. आणि इथं पायची व्हॅल्यू इज गिवन 3.142. So let us try to write what is given. See, angle of banking is given 10 degree. G is given 9.8 meter per second square. पण इथं आपल्याला सांगितलंय you take this value as 3.142 आणि maximum safety speed is given 36 kilometer per second. आता ह्या किलोमीटर पर सेकंडला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करताना 5/18 न मल्टिप्लाय करायचं. सो यू विल गेट 10 मीटर पर सेकंड. आता काय फाइंड करायला सांगितलेलं आपल्याला? लेंथ ऑफ सर्क्युलर ट्रॅक फाइंड आउट करायचे. एल सर्क्युलर ट्रॅकची लेंथ म्हणजे सर्क्युम्फरन्स. मग यासाठी लागणारा फॉर्म्युला अँगल ऑफ बँकिंगचा अर्थातच असणार इथं फॉर्म्युला tan थीटा इक्वल टू व्ही स्क्वेअर मॅक्स अपॉन आर जी. यावरून तुम्ही रेडियस काढू शकता. tan थीटा माहिती होईल, व्ही मॅक्स माहिती आहे, जी माहिती आहे, आणि नंतर लेंथ ऑफ सर्क्युलर ट्रॅक एल इक्वल टू 2πr काढायचं. सो कॅल्क्युलेशन आपण सुरुवात करू. रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक कसं मिळेल पहा. आर इक्वल टू या फॉर्म्युल्यावरून व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन जी इंटू टॅन थीटा. सी आर इक्वल टू व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन जी इंटू टॅन थीटा. इथं हे टॅन थीटा आहे ना, हे चुकून आलेलं आहे. इथं टॅन थीटा नको आहे आपल्याला. डायरेक्ट आर इक्वल टू हा फॉर्म्युला. व्हॉट इज व्ही मॅक्स स्क्वेअर? 10 आहे, 10 स्क्वेअर. व्हॉट इज जी? 9.8 घेऊ आपण इंटू टॅन ऑफ 10 डिग्री. ओके, 100 होईल याचा स्क्वेअर, 9.8, आणि नॅचरल टँजंट मध्ये टॅन 10 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला 0.1763 मिळेल. आता याचं कॅल्क्युलेशन मुलांनो लॉग न कसं करायचं यासाठी मी तुम्हाला इथं मदत करतोय. हा रेशो आहे ना, त्यामुळे तुम्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा लॉग घेणार आणि शेवटी अँटी लॉग करणार. असं लिहायचं. अँटी लॉग ऑफ 100 मायनस log of 9.8 plus log of 0.1763. आता याचा लॉग घेताना 100 चा लॉग 2 येणार. याचा लॉग क्लिअर आहे तुमच्या समोर, आणि याचा मात्र कॅरेक्टरिस्टिक्स बार 1 आणि हा लॉग. ह्या दोघांच्या लॉगचे ऍडिशन करूया. सी ऍडिशन ऑफ द टू लॉग इज दिस. नंतर ह्या दोघांची सबट्रॅक्शन करूया आणि शेवटी तुम्हाला अँटी लॉग घ्यावं लागेल. अँटी लॉग ऑफ दिस नंबर इज 57.89. सो दिस इज व्हॉट, दिस इज द रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. आणि एकदा तुम्हाला रेडियस मिळाली
की हा फॉर्म्युला सोडवलात की लेंथ मिळाली सर्क्युलर ट्रॅकची. सो लेंथ ऑफ सर्क्युलर ट्रॅक L इक्वल टू 2 पाय R. इझिली तुम्हाला हे लिहिता येईल. 2 पायची व्हॅल्यू 6.284 घेतलाय मल्टिप्लाइड बाय रेडियस. पुन्हा हे मल्टिप्लिकेशन लॉग न करायचं असेल तर अँटी लॉग ऑफ धिस व्हॅल्यू प्लस लॉग ऑफ धिस व्हॅल्यू, दोघांच्या लॉगचे ऍडिशन करा. This is the addition of the two logs, and after that you find out the antilog. This is the antilog. So finally length of circular track equal to 364.2 meter. Answer लिहावं लागेल. Length of circular track L equal to. This is the answer. आता आपण 6th न्यूमरिकल कडे जाऊ. Motorcyclist at a speed of 5 meter per second is describing a circle of radius 25 meter. म्हणजे मोटरसायकलिस्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, स्पीड आहे 5 मीटर पर सेकंड आणि सर्कलची रेडियस आहे 25 मीटर. फाइंड हिज इन्क्लिनेशन विथ व्हर्टिकल, एक काढायचं आहे. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड ग्राउंड. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल, बायसिकल रायडर किंवा मोटरसायकलिस्ट हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरून जाताना त्याचा टर्न सक्सेसफुल होण्यासाठी तो थोडासा लीन होतो, व्हर्टिकलचे बेंड होतो इनवर्डला. तो जो अँगल ऑफ लीन आहे ना, तोच इथं तुम्हाला विचारलेला आहे फर्स्ट मध्ये. फाइंड हिज इन्क्लिनेशन विथ द व्हर्टिकल. आणि शेवटी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर आणि ग्राउंड. म्हणजे हा जो सर्क्युलर ट्रॅक आहे ना, तो अनबँक्ड आहे. अनबँक्ड मध्ये अँगल ऑफ बँकिंग 0 असतो. तिथं सेंट्रिपिटल फोर्स हा प्युअर frictional force provide केला जातो. So let us try. What is given? Speed is given, radius is given, and value of G 9.8 आपण घेऊ. What to find? Inclination with vertical, motorcyclist ना vertical से केलेला अँगल. नेक्स्ट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काढायचा आहे. आता याचा फॉर्म्युला जो आहे तो tan थीटा इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, म्हणजेच थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. इन्क्लिनेशन मिळेल. आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन साठी फ्रिक्शनल फोर्स इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला यूज करायचा. हे पहा, आणि त्यातून तुम्हाला एम एम कॅन्सल झालं ना दोन्ही साईडचं, तर म्यूएस इंटू जी इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर मिळेल. कॅल्क्युलेशन मध्ये इन्क्लिनेशन विथ व्हर्टिकल थीटा इक्वल टू तुम्हाला लिहिता येईल inclination of cyclist with vertical, theta equal to tan inverse v square upon rg. इथं tan inverse 5 square, r is 25 and g is 9.8. 5 चा square 25, 25 cancel होतील, 1 upon 9.8. see here, 25 cancel होतील, you will get 1 upon 9.8. मग हा तुम्हाला रेसिप्रोकल बघावं लागेल, रेसिप्रोकलच्या पेजवर बघावं लागेल. व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ 9.8? सी, tan इनवर्स ऑफ 0.1021. दिस इज द रेसिप्रोकल ऑफ 1 upon 9.8. आणि याचा इनवर्स पुन्हा एकदा नॅचरल टँजंट पेजवर बघणार तुम्ही, आणि तो इनवर्स येतो 5 डिग्री 50 मिनिट. सो दिस इज द फर्स्ट आन्सर. दिस इज द इन्क्लिनेशन ऑफ सायक्लिस्ट विथ व्हर्टिकल. आता आपल्याला काय करायचं आहे? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. त्यासाठी फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल फोर्स इन दिस केस. त्यामुळं यू कॅन राईट फ्रिक्शनल फोर्स इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. इथं एन इक्वल टू एम जी लिहिला तर एम आणि एम इकडचं कॅन्सल होईल. सो एम एम कॅन्सल झाल्यानंतर फॉर्म्युला तुम्हाला असा मिळेल, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड रोड, म्हणजे म्यूएस काढण्यासाठी फक्त जी ला एकदा शिफ्ट करावं लागेल. सी, म्यूएस इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. इथं व्ही स्क्वेअर 5 म्हणजे 25 होईल, आर 25 ते कॅन्सल होणार, 1 अपॉन 9.8 आणि याचा रेसिप्रोकल जस्ट आपण बघितलेला आहे 0.1021. सो दिस इज द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. दोन्ही आन्सर काढलाय. आता त्यावरून तुम्हाला फायनल आन्सर इन वर्ड्स मध्ये लिहायला पाहिजे. इन्क्लिनेशन ऑफ सायक्लिस्ट विथ व्हर्टिकल इज 5 डिग्री 50 मिनिट्स.
and coefficient of friction is 0.102. Okay. Now, dear students, let us start for the last example for this session, seventh example. What is it? A radius of curvature of meter gauge railway. मुलांना मीटर गॉज ब्रॉड गॉज याचा मिनिंग असा आहे की रेल्वे ट्रॅक मधलं डिस्टन्स किती असतं ते या वर्ड वरनं कळतं. नॅरो गेज, मीटर गेज, ब्रॉड गेज रेल्वे असतात ना. नॅरो गेज म्हणजे 2 ट्रॅक मधलं डिस्टन्स लेस दॅन 1 मीटर आणि मीटर गेज म्हणजे 2 ट्रॅक मधलं डिस्टन्स 1 मीटर आणि ब्रॉड गेज म्हणजे रेल्वे ट्रॅक मधलं डिस्टन्स ग्रेटर दॅन 1 मीटर. मग इथं रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ मीटर गेज रेल्वे लाईन at a place where the train is moving with a speed of 10 meter per second is 50 meter. म्हणजे इथं दोन्ही रेल्वे ट्रॅक मधलं डिस्टन्स 1 मीटर आहे आणि त्या रेल्वे ट्रॅक वरून जी रेल्वेचं स्पीड आहे ते 10 मीटर पर सेकंड आहे आणि तिथलं त्या टर्न जो होत आहे त्या टर्नची रेडियस ऑफ कर्वेचर आहे ते 50 मीटर आहे. इफ देर इज नो साइड थ्रस्ट ऑन द रेल्स फाइंड द इलेव्हेशन ऑफ आउटर रेल अबाव द इनर रेल. याचा अर्थ तो रेल्वे ट्रॅक मुलांनो बँकड आहे. तिथं अँगल ऑफ बँकिंग तयार झाला आणि त्या बँकड रेल्वे ट्रॅक वरून रेल्वे इज मूव्हिंग विथ व्हॉट स्पीड 10 मीटर पर सेकंड and its radius of curvature is 50 meter. If there is no side thrust on the outer rail, find the elevation of outer rail above the inner rail. म्हणजे इथं तुम्हाला इलेव्हेशन म्हणजे h हाईट काढायची आहे. ओके. What is given? Speed of the train is given. Radius of the curvature is given. G ची व्हॅल्यू जरी प्रोव्हाइड केली नसेल तर 9.8 आपण घेतो. And this L equal to 1 meter. What is L? This is the distance between the two rails. आणि इथं मीटर गेज असल्यामुळे हे डिस्टन्स 1 मीटर आहे. ओके. वी वॉन्ट टू फाइंड इलेव्हेशन ऑफ आउटर रेल ओव्हर द इनर रेल म्हणजे एच काढायचा आहे आणि यासाठी फॉर्म्युला डायरेक्ट आहे तो आपण फाइंड आउट केला आहे. हे पहा, हा तो रेल्वे ट्रॅक. इथं इनर रेल असेल असा आणि इथं आउटर रेल असेल. मग इनर आणि आउटर रेल मधले डिस्टन्स हे 1 मीटर आहे कारण का मीटर गेज रेल्वे लाईन आहे आणि हा इलेव्हेशन झाला. आउटर रेल इज ॲट हाईट एच अबाव द इनर रेल. आर यू गेटिंग दिस? म्हणजे बँक्ड रेल्वे ट्रॅक आहे. फॉर्म्युला कोणता असणार माहितीये का? पहिल्यांदा टॅन थिटा इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आरसी लिहाल. यावरून थिटा फाइंड आउट कराल. हा थिटा अँगल ऑफ बँकिंग काढू शकता आणि एकदा तुम्हाला थिटा माहित झाला की इलेव्हेशन ऑफ आउटर रेल काढण्यासाठी एच इक्वल टू एल साइन थिटा या फॉर्म्युल्यावरून साइन थिटा इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. सो एच इक्वल टू एल साइन थिटा म्हणजे थिटा फाइंड करा. एल माहिती आहे तुम्हाला, एच मिळेल. सो लेट अस स्टार्ट फॉर कॅल्क्युलेशन. अँगल ऑफ बँकिंग फॉर रेल्वे ट्रॅक. दिस वन, हा फॉर्म्युला अँगल ऑफ बँकिंगचा. थिटा इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आता यातील रेल्वेचं स्पीड दिलंय, रेडियस दिलेली आहे कर्वेचरची आणि जी दिलंय हे पहा. 10 स्क्वेअर 100 होईल अपॉन 50 म्हणजे इथं 2 अपॉन 9.8. सी 2 अपॉन 9.8. आता ह्या 2 न 9.8 ला तुम्ही डिवाइड करू शकता म्हणजे 1 अपॉन 4.9 मिळेल. सी हिअर. आणि पुन्हा 1 अपॉन 4.9 चा रेसिप्रोकल काढला तर तो हा मिळतो. आता याची इनव्हर्स व्हॅल्यू काढायची, टॅन इनव्हर्स काढायची आहे. त्यासाठी नॅचरल टँजंटच्या पेजवर जावं लागेल तुम्हाला आणि तिथं 0.2041 च्या जवळचा डिग्री आणि मिनिट्स शोधावी लागतील. ती 11 डिग्री 32 मिनिट्स मिळतील.
So this is what angle of banking for that railway track. आणि एकदा हा तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग कळला की तुम्ही इलेव्हेशन ऑफ आउटर रेल काढू शकता या फॉर्म्युल्यानं H इक्वल टू L साइन थीटा. So for that elevation, let us shift to next. Now, elevation of outer rail over the inner rail. फॉर्म्युला आपल्याकडे आहे H इक्वल टू L साइन थीटा. हे L म्हणजे मीटर गेज रेल्वे लाईन आहे, 1 मीटर असणार. साइन ऑफ 11 डिग्री 32 मिनिट्स. साइन ऑफ 11 डिग्री 32 मिनिट्स नॅचरल साइनच्या पेजवर बघा. So finally you are getting 0.2 meter. This is the height of outer rail over the inner rail. Answer लिहावं लागेल. Elevation of outer rail over the inner rail H equal to 0.2 meter किंवा सेंटीमीटर मध्ये लिहायचं असेल तर 20 सेंटीमीटर. So with this we will end our today's session. Thank you.